बाबू माझं पाय काजळ पाहायला मुंग्या मग काय वाजलो कशी वाजलो धमाम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 2:30 वाजता ब्लॉग शूट करू राहिलो मित्रांनो. कारण विषय असा आहे का पिलूला जायचं दवाखान्यात घेऊन, तिला लूज मोशन होते ना, ते लूज मोशन तिचं बरंच नाही यार मित्रांनो. बाकीच्या गोष्टी बऱ्या झाल्या, म्हणजे तिला ताप वगैरे येत होता ना, तो पण बरा झाला. वखत वगैरे होती ना, तर ते पण बरं झालं यार. त्याच्यामुळे मी बरी आणि पिल्लू चाललो तिला पिल्लूला घेऊन. बाकीच्या सकाळपासून लय गोष्टी चालू होत्या, लय म्हणजे लय राडा चालू होत्या मित्रांनो. सांगा मी तुम्हाला राडा काय आहे काय नाही. बट आता आहे ना, तिकडे जाऊन मी तिला दवाखाना करून आणू, डॉक्टरला सांगू का चांगले औषध दे. हा ना बघा, आता आम्ही भूम चालू बघा मित्रांनो. मम्मी हवे येत आहे मित्रांनो. आणि पावसाचं वातावरण झालं यार मित्रांनो. पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल यार. आम्हाला दवाखान्यात मी बसतो, तिला भूम बसतो, ती भूम करून राहिली, परी आवर राहिले ना तिचं. हा चला बसलो आता आम्ही, आता निघलो हा मित्रांनो. पटकन जाऊ, हा पटकन येऊ जाऊ, मग त्याच्यानंतर कंटिन्यू करू ब्लॉग. अशी मध्ये पोहोचलोय आणि ते एटीएम मध्ये आलो. एटीएम मध्ये पैसे काढायचे ना, तिथं पिल्लून ते इकडे. आता तिकडे जाऊ हॉस्पिटल का पिल्लो. अच्छा तुम्ही असं करू राहिलो. हॉस्पिटल मध्ये पोहोचले. हॉस्पिटल डॉक्टरच नाही आता इथं. 4 वाजता येणार डॉक्टर, अजून अर्धा तासांनी. आम्ही आलतो इकडे कोण वगैरे घ्यायला. पिल्लूने हा कोण घेतला, पहिल्यांदा हा खाल्ला, त्याच्यानंतर म्हणे परत हा दे दुसरा, तेव्हा दुसरा फॉट परीसाठी पण एक घेतला. आणि डॉक्टर काय अजून आले नाही, 15-20 मिनिटात येतील डॉक्टर. मग दवाखाना करून मग जाऊ घरी नाही का. चला मित्रांनो हॉस्पिटल जा आणि निघलोय आता. पाऊस आला यार मित्रांनो, लय म्हणजे लय. सगळं 4 बाजून पाऊस आला, त्याच्यामुळे पटकन निघू आता. पुढं काही थांबायचंच नाही, काहीच नाही घ्यायचं, डायरेक्ट निघू घरी. Chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts run. 5 वाजून 9 मिनिटं झाले आणि घरी पोहोचलो यार आम्ही. लय म्हणजे फास्ट आलो माहिती का. पावसाचं वातावरण पाहिजे कसं झालं, काय खतरनाक वातावरण झालंय बापरे. इकडूनच येईन पाऊस आला तर इकडून येऊ. आणि पिल्लूला मित्रांनो काहीच नाही सांगितलं. ते म्हणे होईल बरं. लूज मोशन होत होतं ना, बाकीच्या गोष्टी बऱ्या झाल्या होत्या, बट लूज मोशन होत होतं. ते म्हणले बरं होणार. डॉक्टर म्हणे काय अडचण नाही, 1-2 वेळेस होत्या ना, 2-3 वेळेस झाले ना ते सकाळ. तर म्हणे ते क्लिअर होऊन जाईल, फक्त दुसरं औषध दिले, ते औषध द्या म्हणे. मला वाटलं काही सांगायचं काय, म्हटलं वेगळंच काहीतरी, त्याच्यामुळं जरा लोड होता. पण ते काय करू राहिले यावेळी, जुगाडी केली. इथून पाणी जातं ना त्याच्यातून, इकडला पाऊस असला असा, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. दुसरं औषध द्या म्हणे, मग दिलं दुसरं औषध. म्हणजे आता पाहू हे काय कसं दिसतंय. कागद बांधायला आता सरपण आता काय बांध एवढं आहे ना, जाऊ बदल तेवढं. हा शो काय गरज राहिलं यार, पाऊस खतरनाक. आणि पापा ते पाहिलं पाठी माग काय करू राहिले, जुगाड करू राहिले. ते जुगाड वगैरे केले आणि त्याला वरून बसू राहिले. मी चांगलं दिसावं म्हणून, शो सारखं दिसावं म्हणून त्याला बांध राहिले पडदा. भाकर नको आता, जाऊ दे. संध्याकाळीच खाऊ आता भाकर. आम्ही तिकडे पण खाल्लं नाही यार. मळ्यात गेलो, मळ्यातून आलो, मळ्यातून म्हणलं घरी आल्यावर जेव्हा, घरी लगेच निघलो. तिकडे म्हणलं तिथे गेले जेव्हा, तिथून लगेच परत वापस निघलो पावसाच्या ना. सगळं खेळच या. कुत्र्यांना काय झालं काय नाही, कोण हाणत रे, काय आलं रे, पळून गेलं काय झालं काय. तर मी उठलो मित्रांनो, पाहिलं लाजलं काय दे तंगल्या. अरे ते कशी लाज होते पाहिलं काय. ते नुसतं ना लाज होते मित्रांनो, नुसतं व्हिडिओ मध्ये घ्यायला लाज होते आहे का. त्या बाई तो मुल्या कळले ती पहा ना मित्रांनो. तंगल्या कळले तंगल्या कायले काय म्हणते बोल, काय बोलू सांग ना. काय बोलते बोल. अशी थंडी वाजली, असं बाबा गाडीच आली तो बसा का नाही गाडीवर, अशी एवढी उडायची. हा ही म्हणती मी अशी माग अशी उडायची. आता 70 किलोचा बोजा उडन का मित्रांनो सांग. बस आली पर एक माग हात एक पुरीला असं धरेल, मी एक माग धरेल, दाना उडायची. तरी एक काम करा उद्या पण तू गाडी चालू आहे ना, मग मला शिकवा ना. तुला काही येतं का, काही येतं तुला. हा मला सांग ना, काय तुला येतं काही. मला लाज वाटत त्यांनी. हा लाज वाटत. कधी खुश होते मी लाजल्या. तू अशी लाजल्यावर ब्लॉग कधी बनवणार, कधी तू होणार आणि कधी. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, हिचं काय माहिती का, हिला असं वाटत आहे मला साड्यांचं ते नाही का ऍड्स वगैरे येतात, ते मला बनवायला यावा. आणि आता फेमस झाल्याशिवाय कसं काय मित्रांनो, तुमच्या हातात ना ते फेमस करू नका. तुम्ही फेमस केल्याशिवाय आम्हाला कसं काय ऍड ते येतील असं औषध कोणलं पाहिजे, मग बोलायचं का नाही. आता बोलत आहे ना, विषय नाही कसं काय बोल, काहीतरी विषय काढायचा, विषय असल्या विषय पाहिजे माझा काहीतरी नाही का.
आम्हाला फेमस व्हायचंय पण आमच्याकडे विषय नाही बोलायला, काहीच विषय नाही. फेमस कसं होणार? फेमस होणं बघा तुमच्या हातात आहे मित्रांनो. तुम्ही सपोर्ट केला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा मग काहीच होऊ शकत नाही. प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, पण त्या प्रयत्नाला पाठीमध्ये तुमच्या हातात. आता जेवायचं होतं मित्रांनो, पण आता कधी जेवणार आहे? भूक तर आहे, पण विषय असा आहे की आता जेवण तर संध्याकाळी मग खाणार नाही ना, त्याच्यामुळे आता जेवण नाही करायचं, नंतर संध्याकाळी खावा करायचं. वारा सुटलेले मस्त खिडकी ओळले बरं वारा आलं मित्रांनो. मी सकाळपासून दुपारपर्यंत काय करीत होतो, काय झालं ब्लॉग तर मी सोडला, बट विषय असा आहे का आमचं थोडं वावराचं चालू आहे ना, तर ते वावराच्या याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो. बाकी दुसरं काही नाही, त्याच्यामुळे ब्लॉग थोडे लेट होता शूट करायला. काही गोष्टी ना आपल्या हातात असत्या आणि ते आपण सॉल्व्ह केल्या पाहिजे, आपण समजून घेतल्या पाहिजे. जास्त मोह माया न करणं, बस एवढंच. या गोष्टी जर केल्या ना तर आयुष्यात माणूस सुखी झाला. मला हे पाहिजे, मला तेच पाहिजे, कुठेतरी काहीतरी भेटलं ना तर समाधानी पाहिजे माणूस. समाधानी असलं ना मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. कोणत्याच गोष्टी व्यवस्थित नाही होती, सगळीकडून अडचणीच निर्माण होते आणि आपल्यामुळे दुसऱ्याला पण अडचण होती. एवढं मित्रांनो एक केलं पाहिजे का आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको, एवढं केलं पाहिजे. आता आमच्या गावी पूर्णपणे मी तुम्हाला सांगू शकत नाही काय चालू आहे काही नाही, कारण आमचे माणसं बघतात ब्लॉग, परत म्हणतील काय केले आणि सगळं डायरेक्ट सोशल मीडियावर टाकून दिलं, त्याच्यामुळे नाही ठेवत. जाऊ द्या मग काहीतरी क्लिअर चालू होतं का आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यात काही गोष्ट चालू आहे बा, असं चालू होतं माझं. बरोबर नाही? नाही आपलं बरं चाललंय रे सगळ्या गोष्टींना, पण काही गोष्टी अशा आहे का त्या बऱ्या नाही चालू आपल्या. मी दररोज जातो का तर त्यांना सांगत होतो, म्हणजे पूर्णपणे नाही सांगितलं, पण ते नाही सांगू शकत. परत उद्या आपले सगळे चिंता बघणार येईल, परत आमचं सगळ्यांनी सोशल मीडियावर टाकून दिलं. यायला बसले घरी तुमच्या नाही घरी म्हणतील चांदणी नवऱ्याने काय टाकलं पण असं मला कोणी म्हणू शकत काय म्हणे हे चांदणी, मला म्हणू शकत नाही. मित्रांनो हिचं नाव चांदणी, तुम्हाला आज माहित झालं. एवढ्या दिवस बोललो नाही आम्ही, पण आज माहित झालं. मला आवडते चांदणी. एक वडापाव चालला नाही असं चिंगूट माणूस म्हणायचे लय भारी वाढायचा वास येते, पण नाही असं नवरं वडापाव असं देव. मित्रांनो हिला काय म्हणलं माहिती का मी, तुला वडापाव खाऊ आपण घेऊ म्हणलं, चालता खाऊ म्हणले नका नको. पुढे येऊन वास आला, त्याला माहिती वडापाव घेतले नाही तुम्ही, असं तसं असं कुठं राहतं का, जवळ घे म्हणलं तर घ्यायचं ना. हो माझं पाय काज पाहायला मुंग्या मग खाऊ वाजलो, कशी वाजलो धमाम काय कशी वाजलं कशी वाजलं ते एवढ्या जोराने वीज कडाकले मित्रांनो, जोराने मित्रांनो डायरेक्ट कुठेतरी पडले असणार वीज. बरं हा 100% कुठेतरी पडली असणार ना बाबा, तिकडे पडली का बाहेर मित्रांनो. कशा वाजते ही तर काहीच नाही, याच्यापेक्षा डेंजर वाजली, धाम आवाज आला जोराने डायरेक्ट. मित्रांनो 7 वाजले आणि मला लय भूक लागली. काय रे मित्रांनो जर्किंग काय लागला, थंडी आली ना त्याच्यामुळं मग मी जर्किंग काढून राहिली. तुला आहे का जर्किंग आहे? ती ना अशीच करते मित्रांनो, नीट झाली की लगेच पाळायला चालू करते, इकडे पळ तिकडे पळ, इकडे पळ तिकडे पळ. कोणतं अरे ते घालायला ते जुनं झालंय आता, नाही पण घालायला आहे म्हणा, राहू दे तसं काही नाही. भाजी केली, भाजी बाबानी भाजी, पप्पानी बाहेर भाजी केली एकदम मस्त अंड्याची, भारी असं झाले. भाकरी झाल्या ना, चला मित्रांनो जेवण करू. अंड्याची भाजी, बाजरीची भाकरी, चपाती बाजरीची भाकरी, चपाती लागत होते मारी लागला. फायनली मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बाकी, आणि पप्पाने एकदम भारी भाजी बनवली होती, अंड्याची भाजी बनवली होती, लय भारी झाली. असं पप्पा ना एक काय म्हणा भाजी जर बनवली लय भारी बनवते, कधी ती बनवते यार, ती मला आवडती त्यांनी बनवल्यानंतर लय भारी होती. तर आता मित्रांनो आपला ब्लॉग आता इथं सेंड करू. आज पिलूना दवाखान्यात घेऊन गेलो, गेल्या 2-3 दिवसापासून त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ राहिलो. तुम्ही बघा त्याच्या ब्लॉग मध्ये जास्त ब्लॉग काही शूटही होत नाही, काहीच नाही, दुसरे पण कामं आहेत, त्याच्यानंतर दवाखाने वगैरे सगळे राडा चालू आहे मित्रांनो. बट होईल कधीतरी क्लिअर. आता आपलं तर काय चॅलेंज घेतलं ते तुटलं, बट ते फक्त अपलोडिंग झालं नाही म्हणून तुटलं, ते तुटलं नसतं मित्रांनो. आयुष्यामध्ये ना मित्रांनो ठोकरा लागत राहते, कधी ना कधी काही ना काही होतच राहतं, त्याला सामोरं जायचं असतं. बरं चला आता आपलं ब्लॉग इथे सेंड करू. पिलून ते बाहेर गेलो ते आले. आता आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडला लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. ते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. चांदणी नाही येते, चांदणी पहाडच नका मग तोंडाची चांदणी असेल. Shot from the top, we're gonna be